नमस्कार मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का? जे दैनंदिन जीवनात जे पैसे आपण कमवतो व खर्च करतो, तेच पैसे छापण्यासाठी आर-बी-आय म्हणजे आपल्या रिझर्व्ह बँकेला किती खर्च येत असेल? पैसे छापण्यासाठी किती पैसे लागतात? रक्कम ऐकून थक्क व्हाल. मित्रांनो, आपल्या भारतात नोटा छापण्याचा अधिकार हा फक्त आर-बी-आय म्हणजे रिझर्व्ह बँकेला आहे. आपल्या भारतात नाण्यापेक्षा नोटांचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे आपले भारत सरकारी नाण्यापेक्षा नोटांच्या छपाईवर जास्त भर देते. आपल्याला तर माहीतच आहे, भारतात 10, 20, 50, 100, 200 व 500 रुपयाच्या नोटा छापण्याचे काम आर-बी-आय करते. तर त्यात माझ्याप्रमाणे तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की नोटा छापायला सरकारला नक्की किती खर्च करावा लागत असे? तर ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. कोणतेही सरकार किंवा भारतीय रिझर्व्ह बँक गरजेपेक्षा जास्त नोटा छापू शकत नाही, कारण नोटा किती छापायच्या आहे याचाही नियम असतो. भारत किती नोटा छापू शकतो हे किमान राखीव प्रणालीच्या आधारावर ठरवलेले जाते. ही प्रणाली भारतात सन 1957 पासून कार्यरत आहे. या प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला 200 कोटी रुपयाची मालमत्ता स्वतःकडे ठेवावी लागते, ज्यामध्ये 115 कोटी रुपयांचा सोन्याचा साठा आणि 85 कोटी रुपयांच्या परकीय चलनाचा समावेश आहे. एवढा पैसा साठवल्यानंतरच आर-बी-आय अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार अनिश्चित काळासाठी चलन छापते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोट प्रिंटिंग लिमिटेडकडून उत्तर मागितले असता तेथून मिळालेल्या माहितीनुसार 2021 आणि 2022 या आर्थिक वर्षात 10 रुपयाच्या 1000 नोटा छापण्यासाठी जवळपास सरकारला 960 रुपये इतका खर्च येतो. त्यानुसार 10 रुपयाची एक नोट छापण्यासाठी सरकारला किमान 96 पैसे खर्च करावे लागते. त्याचप्रमाणे 20 रुपयाच्या नोटाचा विचार केला तर 20 रुपयाची 1000 नोट छापण्यासाठी सरकारला 950 रुपये खर्च करावे लागतात. म्हणजेच 20 रुपयाची एक नोट छापण्यासाठी सरकारला 95 पैसे मोजावे लागते. तसेच 2021 आणि 22 या आर्थिक वर्षात सरकारला 50 रुपयाच्या 1000 नोटा छापण्यासाठी 1130 रुपये इतका खर्च झाला. म्हणजेच 50 रुपयाची एक नोट छापण्यासाठी सरकार 1 रुपया 13 पैसे इतका खर्च झाला. त्याचप्रमाणे आपण 100, 200 आणि 500च्या नोटांचे गणित समजून घेऊया. 100 रुपयाच्या 1000 नोटा छापण्यासाठी आर-बी-आयला 1770 रुपये खर्च करावा लागतो. म्हणजेच 100 रुपयाची एक नोट छापण्यासाठी आर-बी-आयला 1 रुपये 77 पैसे इतका खर्च होतो. तर 200 रुपयाच्या नोटाबद्दल बोलायचे झाल्यास तर आर्थिक वर्षात 200 रुपयाची 1000 नोटा छापण्यासाठी 2370 रुपये खर्च आला. म्हणजेच 200 रुपयाची एक नोट छापण्यासाठी 2 रुपये 37 पैसे इतका खर्च होतो. शेवटी 500 रुपयाच्या नोटाबद्दल बोलायचे झाल्यास आर-बी-आयला 500 रुपयाची 1000 नोटा छापण्यासाठी 2290 रुपये खर्च करावे लागते. म्हणजेच 500 रुपयाची एक नोट छापण्यासाठी आर-बी-आयला 2 रुपये 29 पैसे इतके खर्च करावा लागतो. हे माहिती मी अचूक थोडक्यात देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.